हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देणार नाही. रॅलीचे 2-3 टप्पे होऊ द्यात, मग बॉम्बच फोडतो. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा. देवेंद्र फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय. फडणवीस जनतेशी खुनशीनं वागतात, मनोज जरांगेंचा आरोप. अजित पवार गटाच्या मंत्री आमदारांकडून सिद्धिविनायकाला साकडं. बाप्पाच्या दर्शनानं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य वाटेल ते करू. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी पाप केलं. सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही, संजय राऊतांची टीका. मंदिरात जाऊन दर्शन घेणं ही चांगली इमेज तयार करण्याचा भाग. अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. रोहित पवारांचा संजय राऊत झालाय. रोज सकाळी बोललंच पाहिजे. रोहित पवारांसमोरच चंद्रकांत पाटलांचा उपरोधिक टोला. वसंत मोरे आज ठाकरे गटात प्रवेश करणार. मनसेचे 17 शाखाध्यक्ष आणि 5 उपविभागाध्यक्षांचाही पक्षप्रवेश. जी जबाबदारी देतील ती पार पाडणार. वसंत मोरेंची प्रतिक्रिया. आमचे मुद्दे मुख्यमंत्री शिंदेंसमोर ठेवणार. शेतकरी आणि दिव्यांगांसाठीचे आमचे मुद्दे मान्य झाले तर चांगलंच, अन्यथा स्वतंत्र लढणार. बच्चू कडूंची भूमिका. वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव. पोलीस तपासात माहिती समोर. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि मुख्यमंत्री शिंदेंचे घनिष्ठ संबंध. माहीर सुरतला का गेला की त्याला लपवलंय. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी खुलासा करावा. राऊतांची मागणी. वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपीला अटक न केल्यास आंदोलन करणार. मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा. विधान परिषद निवडणुकीसाठी फडणवीस उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचा पॅटर्न निश्चित करणार. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची यावर आमदारांना मार्गदर्शन करणार. लातूर नीट परीक्षा घोटाळ्यात आणखी एक सीबीआयच्या ताब्यात. अनेकांची चौकशी सुरू. घोटाळ्याप्रकरणी 2 जण आधीच पोलीस कोठडीत. पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली. खेडकरांवर खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याचा आरोप. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात जाणार. 11 जुलैला मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगलीला येलो अलर्ट जारी, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. बीडमध्ये तुफान पावसामुळे पूल वाहून गेला. परिसरातील वाहतूक बंद. बीड, अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटला. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 205 मिलीमीटर पावसाची नोंद. अनेक भागांमध्ये पूरस्थिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार. बुलढाणा जिल्ह्यातील 17 मंडळात अतिवृष्टी. 11,000 हेक्टरवरील पिकांसह शेतीचंही मोठं नुकसान. मोताळा, खामगाव आणि शेगाव तालुक्यातील नद्यांना पूर. पावसाळ्यात कोकणातल्या घाट माथ्यावरचं सौंदर्य खुललं. ड्रोनच्या माध्यमातून खास कोकणातल्या घाटांचं विलोभनीय दृश्य. साताऱ्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण. लाखो वैष्णवांकडून माऊलीच्या नामाचा जयघोष. टाळ मृदुंगाच्या आवाजानं परिसर दुमदुमला. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ. नवे दर आजपासूनच लागू. सीएनजी 1.5 रुपयांनी तर पीएनजी 1 रुपयांनी महाग. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.